आमच्या गावामध्ये अशा पद्धतीने गणपती बाप्पाची निरोप दिला जातो। कुठेही गणपतीची आरती घरात करून गणपती बाप्पा बाहेर आणला जातो आणि आरती केली जाते आणि गौरी गणपतीच्या 2 शिदोऱ्या म्हणजे दहीभात हे गणपती बाप्पाबरोबर दिले जाते। त्यात महिलांचा आणि मुलांचा पण समावेश जास्तच की राव। आता आमच्या घरातील विसर्जन होत आहे, आम्ही घाटावर निघत आहे बघा। बोर्या 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोर्या 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 हे पुरी म्हण की इथं शूटिंग झालं नव्ह काय बोर्या बोर्या गणपती बाप्पा मोरया डॉक्टर साहेब तामेलो घाटावर पाणी दूषित होऊ नये म्हणून पंचायतीने कुंड ठेवला आणि गौरीसाठी टॉयलेट ठेवली। बरोबर पंचायतचं मी आभार मानलं। असे काहीतरी सामाजिक काम असलं तर लय भारी वाटते राव। नमस्कार मंडळी, राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जन गणपती कधी आलेत आणि कधी गेले काय समजलेच नाही। आणि गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा सण आहे आणि त्यामध्ये महिला सुद्धा असतात, पुरुष सुद्धा असतात आणि लहान मुलांचा जास्त आनंद ह्यामध्ये सहभाग जास्त असतो। आणि आज गणेश विसर्जनला हासूर तुम्हाला मध्ये नदी प्रदूषण होऊ नये म्हणून हा कुंड ठेवलेला आहे। आणि म्हणजे अशा पंचायतीनं सगळ्यांनीच असं करावं की कसं आहे, नदीचं पाणी हे प्रदूषण होतं आणि त्यामुळं लहान मुलांना रोगराई पसरते। त्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर तुम्हाला ग्रामपंचायतीपासून आपली ग्रामपंचायत 2012 पासून हा उपक्रम राबवते। त्यामुळं गावातील जे गणपती मूर्ती असतात त्या कलरचे असतात, प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतात। त्यामुळं नदीचं पाणी प्रदूषण होतं, त्यापासून कलरमुळं यामुळे वेगवेगळ्या रोगराई पसरू शकते। त्यामुळे आम्ही हा कुंड ठेवतो आणि त्या मूर्त्या आम्ही दान करतो आणि मूर्त्यांची बाहेर विल्हेवाट लावतो। आणि आपल्या ह्या गावाप्रमाणे सगळ्यांनी उचलावं असं तुम्हाला वाटते का नाही? शासनाचा हा उपक्रमच आहे की सर्व ग्रामपंचायतींना त्यांनी आवाहन केल्यामुळं सर्वच ग्रामपंचायतींनी हे असे उपक्रम छान राबवावा, त्यामुळे जेणेकरून रोगराई काही पसरणार नाही। तुम्हाला काय म्हणायचं आहे? उपक्रम आहे चांगला आहे उपक्रम, म्हणजे काय वाटतं तुम्हाला उपक्रम केल्यामुळे? चांगली गोष्ट आहे। नदीचं प्रदूषण दूषित होणे म्हणून चांगला आहे। आता सर आमचं बोलणार आहेत बघा। हां, ग्रामपंचायत हासूर तुम्हाला या ठिकाणी गेली जवळजवळ 12 वर्ष ते 12 ते 13 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। खरं आता पाहायला गेलं तर पाणी म्हणजे जीवन आणि अशामध्ये की माणसाला की प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत, पण पाणी प्रदूषण हे अत्यंत महत्त्वाचा प्रदूषण आहे। यामुळे माणसाला रोगराई ज्याला पण होतो ही रोगराई पसरते, जेणेकरून पाणीचं जास्त प्रदूषण होऊ नये या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने हे हा उपक्रम आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी जवळजवळ 13 वर्ष झाली आपल्या हासूर ग्रामपंचायततर्फे होत आहे। तर मला वाटतंय खरोखर हा उपक्रम अत्यंत चांगला आहे। प्रत्येक ग्रामस्थांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन फक्त आपल्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी की सर्वसाधारण पाणी प्रदूषण होऊ नये याची दखल घ्यावी खरोखर। कारण टोटल आपल्या गावचा जर विचार केला तर जवळजवळ नाही म्हणलं 8 ते 9 हजार लोकसंख्या आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी गौरी असतील किंवा हरितालिका असेल या इतर ज्याला आपण म्हणतो गणपतीला लागणारे जे विविध साहित्य आहे या माध्यमातून प्रदूषण प्रचंड होतं। तर हे थांबवायचं असेल तर हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि ते प्रत्येकाने त्याचा स्वीकार करावा असं मी विनंती करतो।
हे नमस्कार, आमचे मिलिटरी मॅन आहेत हे आणि आमचे मित्रांचा मुलगा आहे आणि आज त्यासनी म्हणजे विसर्जनचं आज त्यासनी हातात त्यांच्या होत आहे विसर्जन. त्यांना गणपतीला येता आलं नाही तरी विसर्जनला येता आलं. तुम्हाला काय म्हणायचंय भरती झाल्यापासून? आता तू कुठे आहे तुम्ही? श्रीनगर पुलवामा. हो काय, मग आता तुम्ही रुजू आहे कामावर? होय, कामावर. काय वाटते तिकडे गेले आपल्या लोकांची आठवण येते काय? आठवण येते की गावाकडल्या लोकांची. हो काय, मग आठवण फोन इकडे का घरी करताय मित्रांनी फोन करताय करतोय काय? कधीतरी, तुमचा व्हिडिओ बघतोय. आमचं व्हिडिओ बघितलं काय वाटते तुम्हाला? तर वाटते समाधान म्हणजे गावात असलं तर वाटतंय काय? वाटते. असं आपलं सगळ्यांचं साथ आपली असू दे. आपलं व्हिडिओ मी असंच करत बसलो आणि व्हिडिओ आपलं चांगलं झालं तयार आणि गावासाठी म्हणजे समाजासाठी या भागासाठी थोडाफार प्रयत्न आपण करतो. एकेकाने चांगलं वाटतं, एकेकाने चांगलं वाटत नाही, परंतु चांगल्या गोष्टी आम्ही उचलतो हे महत्वाचं आहे. पंचायतीचं काम एक नंबर चांगला आहे आणि चांगल्या कामाला आपण दुजोरा देतो आणि वाईट कामाला आपण काय बोलत नाही, कारण बोललं तर अडचणी जास्त येतात. तुम्हाला काय म्हणायचं शाबीर भाई, हे आता काम कसं वाटते? काय नाही, हे आता बरेच वर्ष आमच्या आसर गावामध्ये चाललेलं आहे. तर हे चांगलं पाणी प्रदूषण वगैरे होऊ नये किंवा लोकांना पाण्याची अडचण आहे, समस्या, पाणी प्रश्न फार गंभीर आहे. त्याच्यामुळे पाण्यामध्ये प्रदूषण होऊ नये याकरता हे जो राबवला आहे हे अत्यंत चांगलं आहे, दुसरं काही नाही. हे गणपती विसर्जन चालू आहे काय आणि हे गणपती आता मग आपण कोणीकडे नेतो? आपण खनित वगैरे विसर्जन यायचं म्हणजे नदीत करत नाही. नदीत नाही. हा, म्हणजे लोकांनी मला सांगायचा उद्देश काय माहितीये का, लोक काय वाटत असेल यासनी गणपती नेतात आणि परत नदीत कुठं टाकत असतील, असं काय नाही मित्रांनो. कारण हे गणपती आहे खण रिकामे असते आणि त्याच्या खणीत काही काम नसतं आणि हे गणपती खणीमध्ये विसर्जित केलं जातं. हा, आणि विसर्जनाला जरासं वाईट वाटतं कारण ही जी म्हणजे ही लोक सांभाळतात. गणपती बाप्पा आपला किती मस्त असतो दिसायला, परंतु ह्यांचं पण काम महत्वाचं आहे कारण 1-2 गणपती नसतात, जवळजवळ 1000, 2000, 3000 गणपती असतात. त्यामुळं ही काम म्हणून सगळं करतात आणि आपण भक्ती म्हणून करतो. त्यामुळे एकेकांना वाटते की ही अशा पद्धतीने गणपती तुम्ही सोडायला पाहिजे, परंतु ही भक्ती ह्यांचं काम असतंय. ही भक्ती तुम्ही करत असता, परंतु ही जी लोक आहेत म्हणजे हे शासनाची लोक आहेत, हे शासनाची लोक ज्यांना काम आहे ते कामच करत असतात. तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीवर? लोक तुम्हाला कोण म्हणतात का गणपती तुम्ही असंच गणपतीत कसं पण उचलता काय पण करतात असं मत आहे? म्हणजे लोकांचं एखादा काही नाही, आता त्यांना सगळ्यांना पटले की बाबा हे नदीमध्ये प्रदूषण होते, त्यामुळे ते बाहेर खनितच करावे लागेल. ओके, चालेल. नमस्कार मित्रांनो, आज गणेश विसर्जन आणि आमची पंचायतची सगळी लोक आहेत बघा, म्हणजे सगळ्या पंचायतचे हे रक्षक आहेत, यांच्यामुळे सगळ्या घटना घडतात. हे आमचे सरदार आहेत बघा. पावसात सुद्धा काम चालू आहे यांचं, असं काम आहे सगळं. काय शासन आपल्या दारी म्हणजे शासन प्रत्येकाला मदत कसं करते हे असं काम आहे बघा. हे आमचे मित्र आहेत बघा. हे 4 पण आमचे मित्र आहेत. पाणी सोडणार आहे म्हणा. घाटावर जास्त आनंद कुणाचा असेल तर महिलांचा आणि मुलींचा, कारण गौरी गणपतीला त्यासून दहीभात खायला मिळतो. हे आमच्या पोरी आहेत बघा, चेहरे दाखवून झाल्यात कारण यासून दहीभात खायचा आहे लवकरात लवकर, त्यामुळे चेहरे दाखवून झाल्यात. कवा एकदा दहीभात खाऊन जाईन झाले असणे. ही हस्त्याला बघणार असला तर यांचा चेहरा मी तुम्हाला दाखवू शकतोय. काय कसं वाटतंय? एकदम भारी, सगळं आपल्याला छान वाटतं ना. या वर्षातून एकदा येतो, वेगवेगळी नृत्य वगैरे होतात, चांगलं वाटतं. मैत्रिणी तीन जुन्या भेटल्या का? अजून तरी एकच भेटली, आता बघू भेटतात का. फोन तरी झाला काय? फोन कुठं, आता मी सकाळी झाली. होय काय, चालते. तुला सणाच्या विसर्जनाच्या शुभेच्छा. हा, तुम्हाला पण. नमस्कार. गणपती विसर्जन तुमच्या इथे कसं असतं इचलकरंजीत? इथं सगळीजण गाडीमधूनच सोडायला जातात, असं चालत तर अजिबात जात. तू पहिल्यांदाच बघितलं? हो, हे पहिल्यांदा. आमच्या आश्रममध्ये हे सगळं असंच असतंय. आम्ही लहानापासून इथं असतोय आणि इथं महिला वर्ग आहे ती बरोबर म्हणजे दही भात खायत असतात आणि मस्त महिलांचा आनंद यामध्ये जास्त असतोय, त्यामुळं मजा वाटते. तुला गणपती विसर्जन व्हायला काय वाटायले? आनंद पण आल्यानंतर आणि जाताना कसं? आल्यानंतर आनंद असतोय, जाताना जर असं म्हणजे दुःख होतंय, वाईट वाटतंय, पण आता करावंच लागते ना. नमस्कार. इकडे या तुम्ही. काय आनंद असतो, जाताना काय वाटतं? या जाताना खूप वाईट वाटतं, कारण वातावरण कसं वाटतं तुला इकडे? आताचं वातावरण एकदम आनंदमय झालंय आणि आता म्हणजे सोडताना जरा दुःख पण होतंय आणि पुढच्या वर्षी. लहानपणी आठवण काय सांगशील? लहानपणी पण आम्ही असंच यायचो
यायचो इथे येऊन विसर्जन करायचो. तेव्हा तर असे कुंड नव्हते, आम्ही नदीमध्येच विसर्जन करत होतो आणि तेव्हा पण भारी वाटत होतं. आता पण एकदम मस्त वाटते. आज गणेश विसर्जन आहे वहिनी, तुम्हाला काय वाटते? आनंद पण वाटतंय आम्हाला आणि दुःख पण वाटतंय. बाप्पा लवकर चालले म्हणून. कसे गेले 7 दिवस ते कळालंच नाही. आता असं वाटतं की पहिला दिवस आहे. पळायचं नाही, कोणी पळायचं नाही. म्हणजे गणेश विसर्जन आहे आणि वहिनी तुम्हाला आज काय सांगायचं आहे गणपती बाप्पाबद्दल? गणपती बाप्पाबद्दल काही नाही, वर्षानुवर्ष असंच या आणि सगळ्यांना सुखी ठेवा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. जाताना काय वाटते का तुम्हाला? इमोशनल वाटते गणपती बाप्पा निघालाय? होय होय, इमोशन वाटायला लागलंय. तुला काय म्हणायचं आहे ग? गणपती बाप्पा निरोप देताना अचानकच पाऊस सुरू झाला आणि त्यातूनच आरती चालू झाली. आरती संपत जागेवरून कोण हलायच नाही. हीच देवावरची भक्ती हो. पुढे जाऊ दे. देवळात पण गणपती बाप्पा असतो आणि त्यांचे विसर्जन असतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मोरया.